फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्ले विथ ओवी। आता आम्ही चाललोय टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाला। चला तुम्हाला नेते टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाला। चला तर आता आपण जाणार आहोत टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आता आपण पोहोचलो आहोत टिटवाळ्याच्या चौकात आणि हे इथे समोरच दिसतंय आपल्याला मंदिर, टिटवाळ्याचं गणेश मंदिर। टिटवाळ्याचा गणपती बाप्पाचं हे बघा, हे श्री क्षेत्र महागणपती मंदिर टिटवाळा। हे आहे 4 व्हीलर पार्किंग। आता इथे बघा, इथे आतमध्ये सगळे दुकानं असतात जिथे आपण पूजेची थाळी आणि ते घेऊ शकतो। इथं आपल्याला पार्किंगसाठी खूप मोठा एरिया आहे, जो इथं आपण 4 व्हीलर पार्किंग करू शकतो। आता तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवते। चला आता आपण मंदिराकडे जाऊयात। इथून आतमध्ये आपल्याला जायचं असतं। दुकानं तुम्हाला भेटतील। इथं तुम्हाला ताटं घ्यायची असतील पूजेची किंवा काही घ्यायचं असेल तर ते इथूनच घ्यायचं। आत मंदिराकडे जाताना बघू शकता गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्त्या आहेत। किती सुंदर मूर्त्या आहेत। पंचमुखी मारुती गणेश, स्वामी समर्थांच्या मूर्त्या आहेत, विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या आहेत। बघा इथे तुम्ही देवाच्या सगळ्या गाई वासरू बघू शकता। विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या बघा आणि आतमध्ये गणपती बाप्पा बघा किती सुंदर। हे पूर्ण इकडे तुम्ही गणपती बाप्पासाठी हे हार आहेत आणि इथे चौरंग पाठ हे बघा। इथं सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहे, छान छान आहे। पंचमुखी मारुती भगवान पण बघा मूर्त्या आहेत, सुंदर आहेत। आतमध्ये बघा वैष्णव माता, इथं सरस्वती मातेच्या मूर्त्या सुद्धा। तर बघा सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत इथे। बघा हे तुम्ही इथे कार मध्ये लावण्यासाठी आपल्याला जे गणपती बाप्पा लागतात ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात, कारण की बघा इथे छोट्या साईज मध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत। आणि हे तुम्ही दुकानं बघू शकता। इथे खेळण्यांची दुकानं आहेत लहान मुलांसाठीची। हे बघा इथे बघा तुम्ही दुकानं बघू शकता। हे टिटवाळा गणपती बाप्पाच्या तुम्ही जाण्याचा मार्ग आहे आणि इथे पूजाच्या थाळी, प्रसादाच्या थाळी हे सगळे ह्या दुकानांच्या इथून तुम्हाला घ्यायचे असतात। आणि मग आपण मंदिराकडे आता प्रवेश करणार आहोत। ते बघा इथेच तुम्ही दुर्वांच्या माळा, प्लस हे बघा हा आहे आपला श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा मंदिर। इथून तुम्ही आत प्रवेश करता। इथून आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा आहे टिटवाळा गणपती बाप्पाचं मंदिर। टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे। इथून आपण आत प्रवेश करतो। आता सध्या इथे गर्दी नाहीये, पण खूप गर्दी असते। चतुर्थीला तर खूप गर्दी असते। मंदिरात प्रवेश करायचं इथून आतमध्ये बघा, मोबाईल अलाउड नाहीये। बघू तुम्हाला दर्शन घडतंय की नाही। दर्शन बघा इथे बसण्यासाठी असा गाभारा लागला।
आहे, धार्मिक वस्तू भांडार सुद्धा आहे. आणि तुम्ही इथं टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आला ना, दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मंदिराच्या डाव्या बाजूलाच इथे तुम्ही बघू शकता. इथं खूप वस्तूंचं आणि इथं गृहउद्योग तुम्ही बघू शकता. सगळ्या वस्तू आहेत इथं, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणचे. इथे शॉपिंगसुद्धा तुम्ही करायला येऊ शकता. आणि तुम्हाला काही धार्मिक पुस्तकं किंवा हे घ्यायचे असतील तर ते सुद्धा आहेत इथे, जे दुसरीकडे कुठे आपल्याला सहसा मिळत नाहीत. तुम्ही इथे टिटवाळ्याला आलात तर तुम्हाला इथं बघा सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतील. इथे भगवद्गीतासुद्धा आहे. आणि तुम्हाला बघा इथे सगळ्या प्रकारचे सगळे पुस्तकं आहेत. बघा हे बघा, शिवलीला अमृत आहे, गुरुचरित्र आहे, गुरुलीला अमृत आहे, नवनाथ भक्ती सार आहे. सगळ्या प्रकारचे जे आपल्याला, हे बघा इथे पण आहे. इथे खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत जे आपल्याला बाहेर कुठे मिळत नाहीत आणि आपल्याला ते पाहिजे असतात. तर तुम्ही इथे टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाला आलात तर मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला सगळ्या वस्तूंचं म्हणजे पूजा भंडाराचं दुकान आहे आणि उपयोगी वस्तूसुद्धा मिळतात. तर इथे खूप सारे पुस्तकं आहेत जी देवाची लागतात आपल्याला आणि ती आपल्याला अशी सहसा कुठे मिळत नाहीत. तर ते इथे मिळत आहेत आणि खूप चांगले चांगले तुम्ही स्वामी समर्थांच्या बऱ्याच गोष्टी इथे बघू शकता. हे बघा मोठे मोठे पुस्तकंसुद्धा आहेत, ग्रंथसुद्धा आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा भगवद्गीता सुद्धा आहे. आणि इथे बघा तोरणांचे वेगवेगळे व्हरायटी आहेत. देवघर सुद्धा, छोटे छोटे देवघर पाहिजे असतील तर ते. आणि आता आपण आतमध्ये जाऊयात, तिकडे बघूयात. बघा इथे तोरणं आहेत, हार आहेत आणि पूजेचं जे जे साहित्य लागतं आपल्या गणपती बाप्पासाठी, आपल्याला छोटे आपल्या गाडीतल्या गणपती बाप्पासाठी जर हार पाहिजे असतील तर ते सुद्धा आहे. हे इथे पूजेचे जे वस्त्र आपण अंथरतो खाली ते सुद्धा आहेत. आणि इथे ते नॅपकिन आहेत जे आपण गाडीमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला लागतात. फोटो फ्रेम आहे बघा, टिटवाळ्याचा गणपती बाप्पाचा, स्वामी समर्थांची आहे, टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची आहे, सरस्वती माताची आहे. आणि हे बघा इथे छान सुंदर असे वस्त्र आहेत, छोटे साईजमध्ये सुद्धा आहेत जे आपल्याला देवाऱ्यामध्ये आपल्याला देवासाठी लागतात. हे बघा इथं सजावटीसाठी लागणारे देवांचे सामान आहेत आणि इथे फोटो फ्रेम्स आहेत स्वामी समर्थांचे सुद्धा. स्वामी समर्थांसाठी तुम्ही म्हणत असाल तर बघा इथे पेटे सुद्धा आहेत. हे बघा छान छोटे छोटे फेटे आहेत, किती क्यूट आहेत आणि छान आहेत बघा. 130 रुपयाला आहे हा, छान आहे. आणि रांगोळी काढण्यासाठी लागणार आहे बघा. स्वामी हे साचे आहेत, 90 रुपयाला आहे हा. जय जय रघुवीर समर्थ लिहिलेला. असे वेगवेगळे आहेत, तुम्ही म्हणशाल तसे रांगोळीचे साचे आहेत. हे खूप सारे आहेत वेगवेगळे, तुम्ही म्हणशाल तसे डिझाईन आणि आकार आहेत. खूप छान आहे बघा. हे 30ला आणि हा बघा हा पण खूप सुंदर आहे, 150 रुपयाला. तोरणं आहेत आणि घरात आपल्याला सजावटीसाठी लागणार. नंतर तुम्ही इकडे बघू शकता धूप जाळण्यासाठी कापूरदानी सुद्धा आहे. परत मंत्रासाठी लागणार आहे. परत इथे बघा हे बघा, इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे किचन्सचे वेगवेगळे व्हरायटी पण मिळतील. परत इथं शोपीससाठी लागणार हे गणपती. स्वामींची किती सुंदर मूर्ती आहे, तुम्ही इथे बघू शकता. कॅट बघा, हे पण खूप सुंदर सुंदर आहेत बघा. हे टर्टल बघा किती सुंदर आहे.
हे बघा, हे तर किती छान आहेत बघा. वाव, आऊल आहेत, आऊल आहेत आणि ते खूप सुंदर आहेत. जॅगवार्स आहेत, लायन, एलिफंट, कॅटी आहेत, रिअल कॅटी वाटतात या. खूप सुंदर आहे. हे शोपीस आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. आणि इथे स्वामींच्या मूर्ती आहेत बघा, श्री स्वामी समर्थांच्या. तुम्ही खूप सुंदर मूर्ती आहेत या. स्वामी समर्थांचे फोटो सुद्धा आहेत आणि गणपती बाप्पाचे सुद्धा. बाकी सगळं देवाचं साहित्य, देवपूजेसाठी लागणारे धूप दीप सगळं इथे मिळतं. तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे बघा, खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकता. मी आता तुम्हाला एक एक करून दाखवते. फ्लॉवर पॉट, देवघरात ज्या पण वस्तू आपल्याला लागतात त्या सगळ्या इथे आहेत. आपल्याला जर देवांच्या मूर्ती हव्या असतील तर पितळच्या मूर्तीसुद्धा आहेत बघा इथे. विठ्ठल रुक्माई माता म्हणू नका, सगळ्या प्रकारच्या सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत इथं बघा. आई सप्तशृंगीची सुद्धा आहे, तुझा भवानी मातेची सुद्धा आहे. आणि हे बघा पंचमुखी मारुती भगवानांची सुद्धा आहे. अन्नपूर्णा आहे, श्रीकृष्ण आहे. इथे दिव्यांचे हे दिवे आहेत, इथं समय आहेत, दिवे आहेत, गणपती बाप्पा आहे. मोठ्या आपल्याला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील तर त्यासुद्धा आहेत बघा. इथे खूप सारे आहेत. इथे दिवे आहेत, छोट्या समयासुद्धा आहेत, दिवेसुद्धा आहेत. हे अखंड दिवा म्हणतात ना, तो आहे हा 1150चा आहे. छोटी साईज आहे, म्हणजे ह्या साईजचा आहे हा. तो 1150चा आहे आणि ही मोठी साईज आहे. हा अखंड दिवा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता आणि तो चालू राहतो अखंड, कारण की हे तुम्ही वात खालीवर करू शकता आणि प्लस तो गरम, ते तूप जे असतं ते कडक होत नाही. खूप सुंदर आहे तो अखंड वातीचा. परत तुम्ही इथे बघू शकता तांबे पितळेचे भांडे देवासाठी लागणारे सगळे. इथे साचे आणि इथं गोमूत्र, परत गुलाबजल, केवडा जल, जे आपल्याला लागतं देवपूजेसाठी किंवा सत्यनारायण पूजेसाठी, ते सगळं देवाचं ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, इथं तुम्ही देवघरात ठेवण्यासाठी जे आपल्याला लागतं देवांचं ते सुद्धा. आणि श्री गणेश लक्ष्मी यंत्र आहे, मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे. आणि फोटो फ्रेम आहेत देवांच्या, स्वामी समर्थांच्या, विठ्ठल रुक्माई मातेच्या, दत्तगुरूंच्या, सगळ्यांच्या इथे फोटो फ्रेम सुद्धा आहेत. क्रिस्टलचे नाही हे बघा, क्रिस्टलचे टर्टल आहेत इथे मेकअपचं सामान आहे. जर तुम्हाला मेकअपचं काही खरेदी करायचं आहे तर ते इथं तुम्ही घेऊ शकता. इथे बघा पाट, पौरंग. गार्डनमध्ये आपण डॅशबोर्डवर लावतो ना आपल्या कारमध्ये, आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला जे सिंहासनाची गरज असते ती इथे. ही 350चं आहे. वेगवेगळ्या प्राईसचं आहे. हे 350चं, हे 400चे, हे 170चं आहे. आणि हे सुद्धा आहे बघा, गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे. इथे रामलल्ला आणि बघा वरती गणपती बाप्पांच्या मोठ्या मूर्त्या.
वा, हा गणपती बाप्पा बघा खूप सुंदर आहे बघा. व्हाईट मार्बलमध्ये साईबाबांची मूर्ती, इथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि इथे छोटे गणपती बाप्पांच्या मूर्ती. व्हाईट मार्बलमध्ये इथं पंचमुखी मारुती भगवान. इथे दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती ही बघा तुम्ही 6200ची आहे. त्यांच्यावर प्राइस टॅग आहे. किती सुंदर आपला दगडूशेठ गणपती बाप्पा पुण्याचा. आणि इकडे बाकी आपली 4200 गणपती बाप्पाची पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये मूर्ती आहे आणि ही 1250. तुम्ही गणपती बाप्पांची मूर्त्या बघू शकता. इकडे मोठ्या साईजमध्ये खूप मोठा आवाज आहे. हे आपल्याला कारमध्ये ठेवण्यासाठीच्याच जास्त करून इथे तुम्ही बघू शकता. कार इथे लोक नवीन कार घेतल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी फर्स्ट टाइम इथे आणतात आणि त्यानंतर आपण हे असं घेऊ शकतो आपल्या कारमध्ये ठेवण्यासाठी. आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती जी आपण गणपती बाप्पाची आपली मूर्ती स्थापन करतो आपल्या नवीन कारच्या डॅशबोर्डवर, ती तुम्ही इथून खरेदी करू शकता. कारण की भरपूर लोक इथे नवीन कार पूजेसाठी घेऊन येतात आणि त्यानंतर इथूनच खरेदी करतात असे गणपती बाप्पा. बघा किती सुंदर 220 आणि ही पण बघा 160. म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही म्हणशाल तसे. हे बघा अशा सुद्धा घेतात लोक. म्हणजे तुम्ही घेण्यासाठी खूप सारे घेऊ शकता. गणपती बाप्पा खूप छान दिसतात ते तिथं. किंवा काही लोक श्रीकृष्णाचे असं सुद्धा घेतात. हे पण खूप छान वाटतं. हे बघा ही पण खूप सुंदर आहे. स्वामी समर्थांच्या सुद्धा आहेत. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा आहेत. आणि आदियोगी काही लोक आपल्या कारमध्ये आदियोगीची मूर्ती सुद्धा घेतात कारमध्ये लावण्यासाठी. तर ती सुद्धा आहेत. तुम्ही बघा वैष्णव मातेच्या, दुर्गा मातेच्या सुद्धा आहेत, सरस्वती मातेच्या सुद्धा आहेत. अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे ते. आणि खूप मोठा आवार आहे. तुम्ही इथं येऊ शकता शॉपिंगसाठी. नक्की या. बाकी सगळं इथे काय पाहिजे ते मिळेल तुम्हाला. नक्की या. टिटवाळ्याला आले तर तुम्ही इथे शॉपिंगसाठी येऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा. तर तुम्ही इथे बघू शकता. तिथे सुद्धा आपल्याला एक गणपती बाप्पाचीच मूर्ती दिसतीये. मंदिराची वेळ आणि हे सगळं इथे लिहिलेलं आहे. आरती वेळापत्रक आहे. आणि हा जो मंदिर परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही इथे थांबू शकता. ही दीपमाळ आहे इथे. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. आणि
हा आहे गणपती बाप्पाच्या मंदिराचा कळस. बघा इथे खूप छान आहे आणि इथून तुम्ही आत बघू शकता. चला तर आता इथून आपण बाहेर पडूया. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आता टिटवाळा मार्केटमध्ये आहोत आपण. हा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलो की आपल्याला इथून बाहेर पडायचं असतं आणि आपण जिथून आत होतो ना आता आपल्याला तिकडे जायचं आहे तर ह्या मार्केटमधून जावं लागतं. एक दाखवते तुम्हाला शॉर्टकट आहे इथून आत जायचा. हे बघा इथून तुम्ही तिथून बाहेर आला का इथून तुम्हाला आत जायचं असतं जेणेकरून आपण जिथं आपल्या चप्पल्स काढल्या होत्या जिथं आपण ताट घेतलं तिथं पोहोचण्यासाठी मंदिराच्याच मुख्य दरवाजापाशी आपण इथून जातो. इथे सुद्धा खूप सारी दुकानं आहेत. तुम्हाला इथे सुद्धा खेळणी बांगड्या जे पण ब्रेसलेट हे ते शॉपिंगची खूप संधी आहे इथे. बघा इथे खूप सारे व्हरायटी आहेत वेगवेगळ्या आणि इथून आत जातो आपण आणि इथं आपण मंदिराच्या मुख्य इथून आत गेलं ना की पुढं आपण मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी जातो. हे बघा हे आलो आपण गणपती बाप्पाच्या मुख्य दरवाजातून आत जाऊन आपण आतमध्ये वळतो. तुम्ही हे बघितलंच असेल. मी तिकडून आले आणि तिकडून आपण ह्या मुख्य दरवाजातून आत जातो. गणपती बाप्पाचा हा मुख्य दरवाजा मंदिराचा आणि इथून तुम्ही आपण जिथून आलो होतो तीच ही दुकानांची रांग आहे. गाई वासरू. इथून आपण आता बाहेर आलो. हे आपल्या पार्किंगच्या साईडला जिथून आपण आत गेलो होतो. बघा इकडे सुद्धा आत वेगवेगळ्या गल्ल्यात तिकडे वेगवेगळी दुकानं आहेत. आत जाशाल तसं तसं आणि हा मंदिर परिसर मंदिराच्या बाहेरचा. आपण इथे आपल्या सँडल्स इथं ठेवले होते. पूजेची थाळी इथं घेतली त्यामुळे इथेच ठेवावे लागले. इथं पण म्हणजे तुम्ही थाळी घेणार तिथं तुम्हाला ही सुविधा आहे की तुम्ही तुमचे सँडल्स ठेवू शकता. हा आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि तुम्ही ह्या बाजूला बघितलं तर इकडे एक टिटवाळाच्या गणपती बाप्पाचं तळं आहे. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या शेजारीच आहे. बघू शकता मंदिर आणि हे तळं. इकडून पुढे गेलं की गार्डन आहे बसण्यासाठी आणि हे बघा मला तळ्याचा लुक दाखवते. बोटिंग सुद्धा होत असतात इकडे पण ते आता संध्याकाळ झाली आहे म्हणून अंधार पडला आहे म्हणून आता बोटिंग बंद आहे. नाही तर तुम्ही दिवसा आले तर इथे बोटिंग सुद्धा भेटते. राऊंड असतो आणि तिकडे गार्डन आहे. तिकडे बसण्यासाठी जागा आहे. खूप छान आहे असं मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूने असणारा हे तळ खूप छान आहे बघा. आणि आता आपण जाऊयात आपल्या गाडीकडे. आता आपली गाडी रेडी आहे घरी जाण्यासाठी. आता आम्ही चाललो घरी. मला हा आमचा टिटवाळाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक